थोडक्यातच बोलतो कारण वेळ भरपूर झालाय. आई तुळजाभवानी हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बाळासाहेबजी दांगट, जिल्हा प्रमुख आदरणीय सुरेशजी भोर साहेब, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, ते तालुका प्रमुख आपले माऊलीदादा खंडागळे, आदरणीय संभाजी शेठ तांबे, आदरणीय बाबा शेठ परदेशी, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य कावा गागरे, या ठिकाणी ताराचंदजी जगताप, नाडेकर, जयंत भाऊ, त्याचप्रमाणे आमचे विश्वासराव, सर्वांचाच खऱ्या अर्थानं व्यासपीठावर नामोल्लेख करायला गेले. तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख आणि महिला आघाडी प्रमुख आमच्या मंदाताई बरोबर आहे. सगळेच नावं घेण्यासारखी मंडळी, बेला, बांगरवाडी, त्याचप्रमाणे कावळे पिंपरी या विभागातून सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हा स्नेह मेळावा या ठिकाणी ज्यांनी सूत्रसंचलन केलं ते ॲडव्होकेट जयरामजी तांबे साहेब आणि सर्वांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. भावना व्यक्त करत असताना प्रत्येकाने सांगितले की हा तालुका लढवत असताना खऱ्या अर्थानं प्रत्येक 9ची निवडणूक असेल, 14ची असेल, त्याप्रमाणे आता पुढील 19ची असेल, प्रत्येक निवडणुकीमध्ये कशा प्रकारचा आपल्याला आलेला अनुभव आणि ह्या अनुभवाची शिदोरी प्रत्येक कार्यकर्त्याकडे आहे. आणि म्हणून येणारी उद्याची जी निवडणूक आहे ती आपल्याला लढवायची आणि मशाल ही निशाणी हातात घेऊन खऱ्या अर्थानं मशालीचा आमदार या शिवनेरीला मिळावा म्हणून प्रत्येकाचा अट्टाहास आहे. आणि ह्या अट्टाहासासाठी तुम्ही असेल, आदरणीय आमदार बाळासाहेब दांगट असेल, आमचे आदरणीय माऊलीशेठ खंडागळे असतील, संभाजीशेठ तांबे असतील, कावा गागरे असतील, माझ्यासारखा कार्यकर्ता असेल, प्रत्येकाची अपेक्षा हीच आहे की खऱ्या अर्थानं आपण महाविकास आघाडीचे खासदार अमोलजी कोल्हे यांना भरघोस मताने निवडून दिलं. आता ते सांगत असताना काही ठिकाणी बूथ चालवण्यासाठी कोण बसलं, कोणी चांगल्या प्रकारचं बूथ प्रमुख, गट प्रमुख किंवा शिवसैनिकांनी कशा प्रकारचं काम केलं, कार्य केलं हे प्रत्येकाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी वरच्या नेत्यांनी जे ठरवलं, जो आदेश आपण पाळण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि करणार आहोत. परंतु सर्वसामान्य तळागाळातील सरपंच असेल, सरपंचांच्या भावना असतील, उपजिल्हा प्रमुख या नात्यानं सकाळी कावा गागऱ्यांचा सुद्धा मोर्चा माझ्या घराकडे आला आणि मला सांगितलं की आमच्या आदिवासी भागाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. बाबा काय न्याय मिळाला पाहिजे नक्की मला तरी कळू दे की उमेदवारी आमच्या आदिवासी भागात जर आली तर मशाल आम्ही 100% पेटवण्याचं काम आम्ही आदिवासी भागाकडून सुरुवात करू, पण निशाणी ही मशाल असली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह त्यांनी केला. त्याचप्रमाणे बेला मतदारसंघामधून सरपंच बबनरावांचा तसाच फोन आला की बाबा काही असो आम्ही तनमन धनाने काम करू, पण आम्हाला मशाल ही निशाणी ह्या वेळेस मिळाली पाहिजे आणि आमदार शिवनेरीचा हा मशालीचाच झाला पाहिजे. अशा प्रत्येक गावागावामधून कार्यकर्त्यांचे फोन हे चालू आहेत. आणि म्हणून आदरणीय संभाजी शेठ तांबे यांनी सांगितल्याप्रमाणे एक महामेळावा तालुक्यामध्ये कुठंतरी व्हावा आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या अपेक्षा काय आहेत, भावना काय आहेत या समजून जाणून वरिष्ठांनी घेतल्या पाहिजे. आणि नेमकी ह्या तालुका खऱ्या अर्थानं हा शिवसेनेचा तालुका आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, यामध्ये कुठलीच कमतरता पडणार नाही अशा प्रकारच्या भावना कार्यकर्त्यांच्या तोंडून येत असताना ह्या भावनावरपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं पहिल्या मीटिंगला आदरणीय आमदार बाळासाहेब दांगट होते, आपले माऊलीशेठ खंडागळे होते, त्या मीटिंगला आदरणीय संभाजी शेठ तांबे होते, आदरणीय सुरेशजी भोर साहेब होते, माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा त्या मीटिंगला होता. त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की हा तालुका मी मागून घेईल, भांडून घेईल, परंतु हा तालुका भांडून घेत असताना, मागून घेत असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका
त्याचप्रमाणे तालुक्याची बांधणी कशा प्रकारची आहे आणि हेच कालच्या मीटिंग मध्ये जी लाईव्ह मीटिंग झाली, मला वाटते सुरेशजी भोर साहेब, मिरलेकर साहेब असतील, सुभाषजी देसाई साहेब असतील आणि पक्षप्रमुख असतील, त्यांनी एकच सल्ला या ठिकाणी दिला की जर तुम्हाला उद्याचं भविष्य पाहायचं असेल आणि माझं भविष्य आहे का गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, परंतु तालुक्यामध्ये हा संदेश गेला पाहिजे की आतापासून तुम्ही कामाला लागा, तुम्ही खासदार निवडून दिला, चांगलं काम केलं, परंतु उद्याचा आमदार हा घडवण्याचं काम तुमचं आहे. आणि म्हणून गाव तिथं शिवसेनेची शाखा आणि गाव तिथं शिवसेनेचा बोर्ड आणि त्या बोर्डावर धगधगती मशाल ही निशाणी प्रत्येक ज्या वेळेला आपण ज्या गावात जाऊ त्या गावात ती दिसली पाहिजे. आणि गाव भेट दौरे तुम्ही करत असताना गावामध्ये असणारे बूथ प्रमुखांना खूप उद्धव साहेबांनी महत्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. गटप्रमुखांना आपण महत्व देत आहोत, महत्व दिलेले आहेत, शाखा प्रमुखांना महत्व दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे मगाशी खंत ती मंदातांनी व्यक्त केली की खऱ्या अर्थानं महिला आघाडी असेल, तालुक्यामध्ये दिलेली जी पदं असतील, शाखा प्रमुख असेल, बूथ प्रमुख असेल, गट प्रमुख असेल, यांना कधीतरी एकदा कुठंतरी बोलवलं पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. ताईंनी जो उल्लेख केला की बॅनरवर खऱ्या अर्थानं हे फोटो ज्या महिला आघाडी प्रमुख असेल किंवा ज्या गावातील कार्यकर्ते असेल, ज्या ज्या गावामध्ये बॅनर लावत असताना ज्या गावातील शाखा प्रमुख, त्या ठिकाणची महिला प्रमुख, त्याच ठिकाणचा आमचा बूथ प्रमुख, त्या गावामधील लोकांना समजलं पाहिजे की ह्या गावामध्ये शाखा प्रमुख म्हणून हा शरद चौधरी या ठिकाणी काम करतोय, बूथ प्रमुख बाळासाहेब बांगर या ठिकाणी काम करतायत, त्याचप्रमाणे गट प्रमुख आमचा अमुक तरुण कार्यकर्ता अनिल भाऊ सारखा त्या ठिकाणी काम करतोय. ज्या वेळेला ही दर्शनी बाजू त्या गावातील कार्यकर्त्यांना कळत की हे गावातील कार्यकर्ते आहेत, हे गावाचे आधारस्तंभ आहेत, आणि ज्या वेळेला गागरांनी मगाशी आपली खंत व्यक्त केली की मी खासदार साहेबांना फोन केला असता, खासदार साहेब फोन उचलत नाही, खासदार साहेबांनी फोन उचललाच पाहिजे, कारण त्यांना निवडून आणण्यात खऱ्या अर्थानं जीवाचं रान आम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, कुठल्याही प्रकारची मागणी न करता, का डिझेलला पैसे द्या, का माणसं आणाय पैसे द्या, हे न करता आम्ही जे तुमच्यासाठी काम केलं ते आम्ही फक्त ज्यांनी आमचं ऐकलंय, त्यांचे कोणाच्या मुलांच्या नोकऱ्यांची कामं असेल, कोणाला शालेय ऍडमिशन असेल, कोणाला काय असेल, ही ऍडमिशनची कामं मग तुम्ही तुमच्या शब्दावर होतात, ते शब्द फक्त त्या ठिकाणी वापरा, अशा प्रकारच्या भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या. आणि मला वाटतंय आदरणीय सुरेशजी भोर साहेब, माऊलीदादा खंडागळे या आमच्यासारख्या कार्यकर्ते, मग संभाजी शेठ, आदरणीय आमदार बाळासाहेब दांगट एकदा अमोलदादा कोल्हे यांना आपल्या मीटिंग मध्ये घ्या. शिवसेना काय असते त्यांनी सुद्धा अनुभवलेली आहे आणि शिवसेनेमधूनच ते लहानचे मोठे झालेले आहेत. आणि त्यांना फक्त एकदा सांगा, शिवसैनिक हा काय असतो, शिवसैनिक हा पेटणार असतो, लवकर पेटत नाही, हा, आणि पेटला तर विझत नाही. ही ताकद ही आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि म्हणून शिवसेनेचा साध्या शाखा प्रमुखाचा जरी फोन आला तर त्याला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. बाबा एवढ्या रातचा फोन का करतोय, तो कुठंतरी अडकलाय, कुठंतरी गुंतलाय, काहीतरी समस्या आहे त्या कुटुंबावर, हे तुम्ही समजून घ्या. आणि अशा प्रकारचं जर काम केलं तर तुम्ही कुठंच कमी पडणार नाही. आणि असं जर काही केलं तर खऱ्या अर्थानं कावासारखा माणूस आमचा खऱ्या अर्थानं गप्प बसणार नाही. याचा आवाज उठवल्याशिवाय आणि याचा गाजावाजा जर झाला तर खूप वाईट होतो. आणि म्हणून आपण अशा प्रकारची झाकलीमूठ 1.25 लाखाची या शिवसैनिकांचा फोन आपण उचलावा, त्यांची गाऱ्हाणी ऐकावी, जो प्रश्न सुटत असेल तर तो जरूर सोडावा, अशा प्रकारच्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला हा सल्ला देईन. आपण या ठिकाणी आलेला आहात रात्रीच्या, मला वाटते रात्री 8 वाजता झालेली लाईव्ह मीटिंग, गाव तिथं शाखेचा बोर्ड हा लागलाच पाहिजे. तिथला शाखा प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, बूथ प्रमुख असेल किंवा महिला आघाडी असेल, त्यांचे त्या बोर्डवर फोटो लावून त्या ठिकाणी बनशाप्पा बरोबर ना चतुर की अशा प्रकारचं जर काम केलं आणि तुम्ही मागितलेलं जे मशालीला तिकीट आहे किंवा मशाली निशाणा लाडवायची, हे जर गाव बांधणी जर चांगल्या प्रकारची झाली तर मी म्हणतो किती आपल्या पुढे येऊ द्या, किती आघाड्या येऊ द्या किंवा किती येऊ द्या, तर हे वडाचं झाड
कधी उन्मळून पडणार नाही, पण आपली भांडणी, आपलं घर आपल्या बरोबर आहे का हे प्रत्येकाने खऱ्या अर्थाने चाचपलं पाहिजे. मी जर आता म्हटलो तर मशालीला तिकीट नाही म्हटलं आम्ही घरी बसू असंही करून चालणार नाही, कारण आपल्याला आदेश पाळावा लागेल. परंतु आदेश पाळत असताना तुम्ही सर्वांनी सांगितलं पाहिजे की माझा गाव माझ्या बरोबर आहे, माझी वाडी माझ्या बरोबर आहे आणि माझ्या वाडीतील कार्यकर्ता तरुण तरुणाई आमच्या बरोबर आहे. अशा प्रकारचं काम प्रत्येकाने जर केलं तर मला वाटतं उद्या आदरणीय आमदार बाळासाहेब दांगट हे ठामपणे सांगू शकतात मातोश्रीवर का तुम्ही आमच्या मशालीसाठी प्रयत्न केलाय. मशाली निशाणी शिवनेरीच्या जुन्नर तालुक्याला द्या का त्या जुन्नर तालुक्याचा आमदार हा मशालीचाच होईल हे आम्हाला सांगताही आलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो तुम्ही जोमाने कामाला लागा, जोमाने काम करा. आदरणीय सुरेशजी भोर साहेबांना दाखवून द्या का साहेब तुम्ही आमच्या गावात या, आमची शाखा बघा, आमचं गाव बघा, आमचे कार्यकर्ते बघा. आदरणीय संभाजी तांबे असतील, भोर साहेब असतील, आदरणीय आमदार साहेब असतील, आम्हा सर्वांना तुम्ही घ्या. गाव भेट दौऱ्यात आम्ही प्रत्येकाच्या गावात येऊ, वाडी वस्तीत येऊ, पण त्या ठिकाणी आम्हाला वाटलं पाहिजे तिकीट घेतल्यानंतर हा आमदार हा सेनेचाच होईल, मशालीचाच होईल हे ठामपणे सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून लढायचं असेल तर तलवारीनं आता धार लावा. वेळ आली मग मला तलवार पुढे माझी, मला काय करायला लागेल किंवा काय करावं लागेल हातात, असं चालणार नाही. जर लढायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आजपासून कामाला लागा. हा स्नेह जरी स्नेह मेळावा असेल, स्नेह भोजन असेल, परंतु ज्या वेळेला तुमचा मोठा मेळावा होईल त्या मेळाव्यामध्ये आपल्याला प्रत्येक बाळासाहेब बांगर ठामपणे सांगता येईल आणि म्हणता येईल का बाबा तिकीट हे मशालीलाच पाहिजे. तळागाळातील शिवसैनिकांची मागणी आहे, काम आहे, आम्ही करणार आहोत. आणि उद्धव साहेबांचं स्वप्न ज्या गद्दारांनी खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांना त्रास दिला त्या तालुक्याने खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांना न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि पुन्हा एकदा उद्धव साहेब पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री झालेले आपल्याला दिसले पाहिजे. अशा प्रकारचं प्रत्येकाने स्वप्न अंगी बाळा. परंतु आपण इथं बोललो आणि कुठं तरी जुगाड सांडायचं बाजूला निघून जायचं, मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नका. चांगल्या प्रकारचं काम करा, लढा, ताकदीनं लढा. आणि ही लढाई करत असताना प्रत्येक गावागावातील हे जे दिग्गज बसलेले आहेत तुमच्या पुढं खऱ्या अर्थानं कमी बोललेले असतील, परंतु बाबा परदेशीची खंत बाबांनी मला सांगितलं अरे कव्हर कोणाच्या आता खांद्यावरती बोजा ओढायचा आहे, आपलं काय आहे का नाही. आणि म्हणून हे करत असताना प्रत्येकाने कामाला लागा. आमदार आदरणीय बाळासाहेब दांगट मातोश्री पर्यंत पोहोचतील. माझ्यासारखा कार्यकर्ता असेल, आदरणीय सुरेशजी भोर साहेब असेल, माऊली शेठ खंडागळे असतील, संभाजी शेठ तांबे असतील, खऱ्या अर्थानं हे सर्वजण तुमचं गाराने घेऊन त्या ठिकाणी जातील. मशालीला आपल्या तिकीट मिळेल यात कुठल्या प्रकारची शंका नाही. परंतु हा तालुका बांधण्याचं काम आपण नेटाने करावं अशाच भावना या ठिकाणी व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.